दृष्टांत जो आहे तो 68 क्रमांकाचा आहे. दृष्टांत आहे दुबळी मातेचा. दुबळी माता दृष्टांताची लापणीक आहे. जीवाचेनी आग्रहे जीवा उत्तम साधन देती. जीवाचा जर का आग्रह असेल म्हणजे परमेश्वर तर सगळं करून देत आहेत, आपण पण सुद्धा व्यसनीपणे अहेतुकपणे आपण परमेश्वराला समर्पण करतोय. परंतु स्वामी सांगतात की समर्पण करत असताना तुम्हाला जे हवं आहे, जे पाहिजे आहे, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, देवाकडे उत्तम साधन भेटलं पाहिजे म्हणून तुम्ही आग्रही असलं पाहिजे. देवाला सतत विनंती तुमची असली पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे उत्तम पाहिजे. तुम्ही म्हणता ना की आम्हाला चांगलं द्या बरं का, एकदम देवासाठी न्यायचेत फळं, चांगली फळं द्या. बोलतोच की नाही आपण, कमी करा बरं का, पैसे कमी करा, म्हणजे हे आपण पुन्हा 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 बोलत असतो. तसं आता देव तर आपल्याला साधन देणारच आहेत, उत्तम देणार आहेत, साध्य उत्तम देणार आहेत. परंतु आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक वेळी आपण देवाला विनंती केली पाहिजे की उत्तम उत्तम विधी घडवा. आम्हाला विधी तर घडणारच आहे, परंतु कसा घडला पाहिजे, उत्तम घडला पाहिजे की तो विधी घडल्यानंतर तुमची योग्यता कैक प्रमाणामध्ये अशी वाढल्या गेली पाहिजे. आणि ते उत्तम साधन परमेश्वर कधी देतात, जेव्हा जीवाचे आग्रहे, जीवाचा जर का आग्रह असेल तर. आग्रह नसेल तर मग परमेश्वर काही करत नाहीत. मग जसं त्याच्या पद्धतीने घडणार असेल तसं ते घडतं. परंतु जर का तुम्ही विनंती केली तर समोरचा जो देणारा व्यक्ती आहे त्यांना सुद्धा लक्षात येतं की नाही नाही यांची तळमळ खूप चांगली दिसते आहे, किंवा यांचा जो काही ओढ आहे, कल आहे, वेद आहे, यांचा हा चांगल्या प्रकारचा दिसतोय. आणि म्हणून यांना काय केलं पाहिजे, आत्ताच ती गोष्ट देता आली तर बरं होईल. आणि म्हणून तो आग्रह जो आहे तो आग्रह शाब्दिक असू नये, तो आंतरिक असावा. तुम्हाला जे देवाचं पाहिजे आहे ते तुम्ही देवाकडे मागता आलं पाहिजे तुम्हाला, आणि ते अंतःकरणातनं मागता आलं पाहिजे. त्याला तुम्ही शब्दरूप करू नका, त्याचं काही काव्य नका करू, त्याचं काही वाचन नका करू, काही नका करू, आणि ते जग जाहीर पण करू नका. तो देवातला आणि तुमच्यातला तो करार आहे, तर तो देवाची गोष्ट देवाकडे मागायची असते कधी पण. आणि ती जर का तुम्हाला उत्तम आग्रहाने जर का मागता आली तर उत्तम साधन तुम्हाला मिळेल. यासाठी दृष्टांत स्वामींनी दुबळी मातेचा दिलेला आहे. आणि त्या संदर्भातली जी लीळा आहे ती आहे उत्तरार्ध 621 क्रमांकाची लीळा आहे. लीळेचं नाव आहे भक्ती उपाव निरोपणे. ज्ञानियाला सुद्धा भक्ती म्हणजे भक्त होण्याची संधी किंवा भक्ती साधन संचरण्याची संधी, हा उपाय जो आहे तो स्वामी सांगतात. महादाईसांनी स्वामींना एकदा विचारलं. आता हे कशामुळे कळलं आम्हाला, महादाईसांनी विचारलं म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. त्या म्हणतात की जी जी ज्ञान झाल्यावरी प्रेमासी उपाव असे. म्हणजे आपण तर नेहमी सांगता प्रेमापसी ज्ञानापसी प्रेम उत्तम सांगितलेलं आहे, प्रेम साधन उत्तम सांगितलेलं आहे. परंतु आता जर का एखादा व्यक्ती ज्ञान झालेला आहे आणि आता त्याला जर का उत्तम साधन प्रेम पाहिजे, मग त्याला ते कसं काय होईल प्रेम साधन. स्वामी म्हणतात बाई उपाय न पविजे ऐसे काही असे. म्हणतात का नाही होणार, होईल की. ज्ञानियाला सुद्धा भक्ती साधन जे आहे ते संचरू शकतं. कारण की उपाय न पविजे म्हणजे या सृष्टीमध्ये उपायाने पावन होत नाही अशी कुठली गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्ट अशी आहे जी उपायाने तुम्हाला ती भेटत असते. तुम्ही म्हणाले ज्ञानात आमचं डोकंच चालत नाही, ज्ञान आमचं पाठच होत नाही, तर त्याच्यासाठी पण उपाय आहे. स्मरण होत नाही त्याच्यासाठी पण उपाय आहे. तुम्हाला जर का वाटलं की आम्हाला लीळा सांगता येत नाही त्याच्यासाठी पण उपाय. प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहे. तुम्हाला जे जे नाही येत अध्यात्मातलं परमेश्वराने सांगितलेलं विहित ते ते सगळं तुम्हाला येऊ शकतं. ते काही कठीण नाही आहे. कठीण फक्त हेच आहे की आपण मनापासून ठरवणे, हेच फक्त कठीण आहे. ते एकदा तुम्ही जर का ठरवलं तर काहीही होऊ शकतं, तुम्ही काहीही बनू शकता. मग तुम्ही जर का या टोकाचे असेल तर तुम्ही त्या टोकाला पोहोचू शकता. जसं भटोबास कसे होते आणि कुठे पोहोचलेले आहेत. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की उपाय न पविजे ऐसे काही असे. स्वामी म्हणतात अनुसरल्याचा देव म्हणजे त्याच्यासाठी उपाय काय आहे,
अनुसरण म्हणजे अधीनत्व, आणि अधीन होऊन काय करायचं, एक अधीन होई जाणी येथूनही म्हणितले कीजे, म्हणजे आज्ञा पालन या गोष्टी तर तुम्हाला करायच्याच आहे. आणि ते आज्ञा पालन म्हणजे कसं, वरवडे नाही पाहिजे. म्हणजे उगाचच आपले काही दीक्षेचे कपडे घेतलेत आपण, अशा प्रकारचं ते अनुसरण नको पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, देवाची क्रिया ही अंतर साधनेतनं निर्माण होत असते. बाह्य जे काही साधन आहेत, म्हणजे दीक्षेचे कपडे असतील, गाठी असेल, अजून काही बाह्य बहिर्यागरूपी जे काही साधनं आहेत, ती आपल्याला काय कशासाठी आवश्यक आहेत, कारण की आपलं मन इकडे तिकडे भटकू नये म्हणून त्या गोष्टी आपल्याला काय करतात, संयमित ठेवत असतात. आणि म्हणून तो साधुत्वाचा तो गणवेश आहे, स्मरणासाठी जी गाठी आहे, वाचनासाठी तो सूत्रपाठ आहे, चिंतनासाठी लीळाचरित्र आहे, ते समोर ठेवून जर का आपण ते वाचलं तर आपलं मन इकडे तिकडे जाणार नाही. परंतु आपण डोळे इकडे तिकडे ठेवून जर का हे केलं, म्हणायला लागलो, तर आपल्या डोळ्याला अनेक गोष्टी दिसत राहतील. परंतु पुस्तकातच बघून वाचायचं म्हटलं तर फक्त वचनच तुम्हाला दिसतील. आणि म्हणून ह्या काही गोष्टी असतात, दृष्टपर गोष्टी आहेत या, तरी पण त्या तुम्हाला अदृष्टाशी जोडून ठेवतात, तुमच्या अंतःकरणामध्ये ते वातावरण तसंच ठेवतात. आणि म्हणून स्वामी सांगतात की या ठिकाणी तुम्हाला अनुसरल्याचा देव, असं स्वामी सांगतात. हे ऐकून तिये गेली, म्हणजे त्या गेल्या. भटापासी भट धोत्राची या घडया, म्हणजे भटोबासांकडे त्या गेल्या. म्हणजे हा विषय कुठला तरी आमूलाग्र त्यांनी विषय ऐकला की प्रेमासाठी सुद्धा उपाय आहे, आणि तो सुद्धा ज्ञानियाला प्रेम होऊ शकतं. मग त्यांनी तो विषय एकट्यानेच ऐकला नाही, ते लगेच गेले भटोबासांकडे. भटोबास धोत्राच्या घड्या करत होते. आणि महादाईसा म्हणतात, नागद्या नागद्या प्रेमासी म्हणे उपाव असे. म्हणतात नागद्या प्रेमासी उपाय आहे बरं का. भटोबास म्हणतात, उगी असा का रुपये प्रेमासी उपाव काही जाते. म्हणतात अगं काही पण काय बोलते, प्रेमाला कसला आता उपाय आला. आपण आता ज्ञानियाला प्रेमाचा उपाय कसा काय, उपाय नाही, तुम्ही काहीही बोलता. ते म्हणतात ना नागद्या असे नाही ना, ते म्हणतात आहे प्रेमाला उपाय आहे. ते म्हणतात तुम्हीची सांगत असा की गोसावी निरूपिता ती, म्हणजे तुम्ही सांगताय की स्वामी निरूपण, स्वामींच्या निरूपणात नाही आलेलं आहे. ते म्हणतात ना गोसावी निरूपिता ती ना, ते म्हणतात ना स्वामींनी निरूपण केले, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते. आणि लगेचच भटोबास हातातलं ते कार्य सेवा तशीच ठेवून लागलीच स्वामींजवळ ते आले, दंडवते घातली, श्रीचरणा लागले. आणि ते म्हणतात स्वामींना विचारतात, हाजी प्रेमासी म्हणे उपाव असे, म्हणजे मी ऐकलं की प्रेमाला उपाय आहे म्हणून. स्वामी म्हणतात असे हो आहे. ते म्हणतात हाजी तरी गोसावी आम्हासी काहीची निरूपिती ना. म्हणजे मग आहे तर मग तुम्ही इतक्या दिवसामध्ये निरूपण का नाही केलं. एवढा महत्वाचा उपाय आहे आणि तो स्वामींनी आम्हाला सांगितला नाही, आम्हाला वंचित ठेवलं यापासून. असं का केलं स्वामींनी. यावर स्वामी तसंच उत्तर त्यांना देतात. स्वामी म्हणतात तुम्ही कैगा पुसिले मा काही निरूपिजेची ना. स्वामी म्हणतात तुम्ही कधी विचारलं का आम्हाला. आणि अशी कुठली गोष्ट आहे की आम्ही तुम्हाला सांगितली नाही, तुम्ही विचारली नाही आम्ही तुम्हाला सांगितली नाही. म्हणजे तुमच्याकडे जिज्ञासा ही वृत्तीच नाहीये, तुम्ही ते त्या पद्धतीने आमच्याकडे विचारणाच केलेली नाहीये. आता बघा भट्टोबास म्हणजे आपण त्यांना एवढं मानतो, परंतु स्वामींच्या दृष्टीमध्ये अजून सुद्धा काय आहे, अजून थोडी परिपक्वता त्यांच्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी त्यांच्याकडे आता हा थोडासा हे काय असेल गुण कमी असेल तर तो सुद्धा स्वामींनी काय केलं पूर्ण केलेला आहे. ते स्वामींना त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत की तुम्ही जिज्ञासा करा. कारण की म्हातारी जिज्ञासक म्हातारी चर्चक. आम्हाला तुम्ही कधी विचारलं नाही, परंतु आम्हाला कोणी विचारलं, महादाईसांनी विचारलं. कारण की महादाईसा कशा आहेत, चर्चक आणि जिज्ञासक आहेत. काही ना काही जिज्ञासा करतात आणि त्यावर चर्चा सुद्धा करतात. येत काही पुसतची असे आणि आम्हाला काही ना काही विचारतच असतात नेहमी. हे ऐसे तुम्हासीची स्फुरावे किंगा, म्हणजे हे विचारण्याचं हे तुम्हाला स्फुरलं पाहिजे. आम्ही तर सगळं सांगायला तयार आहोत. ज्या वृक्षाची साल गोड त्याचे फळ साव्याची गोड जाणावे की. ज्या वृक्षाची साल गोड आहे त्या वृक्षाचं फळ हे साहजिकच गोडच असणार. तैसे येथीचे साधन सुखरूप तेथीचे साध्य कैसे. म्हणजे जर का तुम्हाला आमचं सन्निधान आवडतंय, सन्निधान साधन आवडतंय, म्हणजे आमचं साध्य जे आहे ते सुद्धा त्याच प्रकारचं असणार आहे. हे ऐसे जाणावे लागे किंगा, म्हणजे हे काय तुम्हाला स्वतःला ते स्फुरलं पाहिजे.
भटी पुसले जी जी उपाव तो कवण. उपाय तो कुठला आहे? स्वामी म्हणतात सन्निधानी आग्रह, पोरा जीवासी आग्रह नाही, आग्रह जर होय तरी परमेश्वर ज्ञानी असी प्रेम देती. स्वामी म्हणतात की सन्निधानी तुम्ही काय केलेलं पाहिजे? आग्रह केला पाहिजे. आणि पोरा जीवासी आग्रहच नाही आहे, म्हणजे आम्हाला प्रेम साधन झालं पाहिजे, भक्ती साधन झालं पाहिजे, हा आग्रहच आपल्यामध्ये नसल्यामुळे, आग्रह जरी होय तरी परमेश्वर ज्ञानी असी प्रेम देती. आणि जर का आग्रह असेल तर परमेश्वर काय करतात? ज्ञानियांना प्रेम देतात. जैसा दुबळीये मातेचा, आणि त्या ठिकाणी स्वामींनी दुबळी मातेचा दृष्टांत सांगितला. स्वामी म्हणतात कवणी एकी दुबळी माता असे. कुणीतरी एक दुबळी माता आहे, म्हणजे गरीब माता आहे. तिचे लेकरू दुधाची आळी घे. आता ते तिच्या लेकराला दूध द्यावं तर तिच्याकडे ते दूध नाहीये, दूध विकत घ्यायला पैसे नाहीयेत, आणि तो तर दूधच मागतो आहे. मग ती काय करते? काही से नाही बुजावे ना, म्हणजे कशानेच तो मुलगा राहत नाही. मग ते जुन्या काळामध्ये असं व्हायचं की दूध उपलब्ध नसेल तर काय केलं जायचं? पीठ कालवायचं पाण्यामध्ये, आणि मग ते पातळ असं ते दुधासारखं दिसायचं, आणि मग ते द्यायचं प्यायला. त्याच्याने पोटही भरायचं आणि एक दूध पिल्याचं समाधान सुद्धा त्या बालकाला म्हणा वगैरे असायचं. तर अशा प्रकारे दुबळी माता, याला म्हणतात दुबळी माता, जी आपल्या मुलाला पिठाचं एक पातळ पेस्ट करून ते खाऊ घालते, अशा प्रकारची दुबळी माता आहे. मग ती काय करते? ते काही से नाही बुजावे ना, ती त्याला भरपूर अर्थाने समजावून सांगते, परंतु तू काय ऐकत नाही. दुसऱ्या वस्तू देऊन बघते तरी परंतु तो काही बुजावे ना, म्हणजे त्याला ते काही नको आहे, त्याला दूधच हवंय. ते मरेल इथे जाणे. आता तिला वाटतं की हा आता काय होईल, याचा जीव जाईल की काय, काहीच खात नाहीये, काही खाल्लेलं नाहीये. मग ती काय करते? मग सूप चाटू गहाण ठेवणी तयासी दूध असुये. मग ती काय करते? घरामध्ये सूप आहे आणि चाटू आहे, म्हणजे एखादं चांगलं धातूचा पळी असेल ती ते घेऊन जाते. ते गहाण ठेवणी तयासी दूध सुये. गहाण ठेवते ती कोणाकडे तरी, आणि त्यातनं जे पैसे आले त्यातनं ती दूध विकत घेते, ते आणते, ते तापवते, आणि मग त्या मुलाला ते देते. म्हणजे ती माता दुबळी जरी आहे परंतु मुलासाठी तिला काय व्हावं लागतं? सबळ व्हावं लागतं, काही ना काही करावं लागतं, आणि ते पदार्थ, ती वस्तू त्या मुलासमोर उपलब्ध करून ठेवावी लागते. हा जरा सिद्धांत, हा झाला दृष्टांत. आता याचा सिद्धांत आपण बघूया. तैसे पोरा जीवासी आग्रह नाही. स्वामींनी काय खंत व्यक्त केली की पोरा जीवासी आग्रह नाही, आग्रह जर होय तरी परमेश्वर ज्ञानी असे प्रेम देती. ज्ञानी याला परमेश्वर काय करतात? प्रेम देऊ शकतात. साठूस्थानी अयोग्यता, सूपस्थानी अदक्षता. साठूस्थानी म्हणजे जो काही पळी आहे, पळी गहाण ठेवते, म्हणजे परमेश्वर पण काय करतात की तुमच्याकडे काय काय आहे, गुण जे आहेत त्या गुणाच्या माध्यमातून तर परमेश्वर तुम्हाला ज्ञान वगैरे प्रेम मनात जे काही द्यायचंय ते देणारच आहेत. परंतु ते देत असताना बघतात की यांच्याकडे काय आहे? अयोग्यता आहे. म्हणजे आईने काय केलं? ती वस्तू काढून टाकलेली आहे घरातनं, ती घरातनं बाहेर नेली आणि ती घाण ठेवली. आता ती काय परत घरामध्ये ती वस्तू येणार नाहीये, तीच वस्तू आता परत येणार नाहीये. तैसे साठू घाण ठेवतात, म्हणजे परमेश्वर काय करतात? आपली जी योग्यता असते ती योग्यता काढून टाकतात. किंवा मग सूपस्थानी अदक्षता. सूपस्थानी काय आहे? अदक्षता आहे. अदक्षपणा म्हणजे काय? जे जे आपण परमेश्वर कुठलंही आचरण जे आहे ते आचरत असताना आपण कुठल्याही प्रकारे त्याची काळजी न घेता, प्रसाद वंदन, स्थान वंदन, विशेष वंदन, एखादं सेवादास्य असेल, ईश्वराने विहित केलेला आचार असेल, हा सगळा करत असताना आपण काय करतो? अदक्षने ते करत असतो. अदक्षता आपली त्याच्यामध्ये असते, म्हणजे लक्षपूर्वक आपण ते करत नाही. त्याच्यामध्ये अनेक चुका घडतात आणि त्या अदक्षतेचा दोष एक वाढलेला असतो. मग आपण बोलतो ना की बाबा नको, यांचं काही लक्ष नसतं कामामध्ये, हे नको. तसं परमेश्वर पण बघतात, विधी करताना ह्याचं काही लक्ष नसतं, ह्याला काही विधी घडून काही उपयोगाचं नाही, ह्या उलट अविधीच त्याच्यामध्ये जोडतो. मग ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला ईश्वराचा विधी आपल्याला मिळत नाही, उत्तम साधन आपल्याला मिळत नाही. परमेश्वर काय करतात? आपली जी अयोग्यता आहे, जी आपल्याला भक्ती साधन होण्यासाठी अडथळेरूप ठरते आहे, किंवा अदक्षता आहे,
जी आपल्याला प्रेम व्हावं म्हणून आपलं जे काही लक्ष असलं पाहिजे होतं देवाकडे, ते लक्ष आपण कधी दिलं नाही, दुर्लक्ष केलं, यामुळे जी अदक्षता निर्माण झाली ती, या दोन्ही गोष्टी परमेश्वर काय करतात, गहाण ठेवतात. म्हणजे काय करतात, त्या नष्ट करतात, शाळतात, नाश करतात त्याचा विधी घडवून. आणि मग काय होतं, ते कशामुळे घडणार आहे, सन्निधानी तुम्ही जर का आग्रह केला, दुःख केलं, तळमळ केली, तर परमेश्वर काय करतात, त्या जीवाकडे त्या ज्या काही अयोग्यता अदक्षता आहेत त्या नासवतात, त्या दुःखामुळे त्या नासतात. अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नसते. म्हणजे तुम्ही जर का अप्राप्ती निमित्तके जर का दुःख केलं, अनेक प्रकारचे कर्माच्या राशी जे असतात, अडथळे, अयोग्यता रूप कर्मांच्या, ते सगळे नासत जातात. आणि मग पुढे सांगितलेलं आहे की भटोबास विचारतात की जी जी असन्निधानी काही, म्हणजे सन्निधानी तर जीवाने आग्रह केला पाहिजे, परंतु असन्निधानी काही म्हणजे असन्निधानातल्या जीवाला काय देता येईल बरं, म्हणजे असन्निधानातल्या जीवाने नेमकं काय करावं. आणि याआधी जो प्रश्न भटोबासाने केलेला आहे की सन्निधानामध्ये म्हणजे आता आम्हाला प्रेम कसं होईल, यावर स्वामींनी त्यांना मागेच उत्तर दिलेलं आहे की जर का तुम्ही सन्निधानी आग्रह केला तर मग तुम्हाला ते काय होणार आहे, प्रेम साधन होणार आहे. आणि दुबळे मातीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. आणि पुढे भटोबास म्हणतात, जी जी मी आता आग्रह करीत असे गोसावी मग आता प्रेम द्यावे. मी आता आग्रह करतोय, मला आत्ता द्या प्रेम, माझा आग्रह आहे आता. स्वामी म्हणतात असे ते विसरा, म्हणजे आधी जे तुमच्याकडे आहे ते विसरा बरं. आधी मी तुम्हाला काल सांगितलं ना की असं मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला आलं, मी सांगितलं हे आचरण करा, लगेच तुम्ही करायला लागले, याला आचरण नाही म्हणत. ते आचरण असं तुमच्या अंतरून आलं पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं चला आता 5 वाजले तर रडा, सगळे रडाल तुम्ही, नाही रडणार. किंवा तुम्हाला मी हसायला जरी सांगितलं हसा बरं सगळे, तर तुम्ही हसू शकत नाही. असं ते तुम्हाला अंतरून आलं पाहिजे. असं अंतरून आलं की मग बरोबर ते रडू येणार किंवा हसू येणार. तसं एखादं साधन जे आहे ना, ते असं देवाने सांगितलं आणि लगेच आपण करायला लागू असं नसतं. ते कळलं पाहिजे, ते अंतरामध्ये आलं पाहिजे, अंतरातनं मग बाहेर प्रगटीकरण त्याचं झालं पाहिजे, आणि मग ते योग्य प्रकारे ते सादरीकरण आहे. आणि म्हणून स्वामी भटोबासांना म्हणतात की असे ते विसरा, म्हणजे मागे जे आता ज्ञान साधन दिले ते सगळं विसरा बरं लगेच पटकन. ना जी विसरू ना, ते म्हणतात नाही ते कसं काय विसरता येईल, ते तर आहे तसंच. मग स्वामी म्हणतात मग ते जर का विसरता येत नाही, मग हे देता येत नाही. कारण की ते साधन एक वेगळं आहे, हे साधन एक वेगळं आहे. त्याचं एक जे काही साधनाची जी काही प्रक्रिया आहे ती वेगळी आहे, त्याचं ह्याचं जे काही आचरण आहे ते काही वेगळं आहे. त्याची ते देण्यासंदर्भातली तुमची काही योग्यता असणं ती एक वेगळी आहे, आणि या संदर्भातली जी योग्यता ती एक वेगळी आहे. म्हणजे यासाठी सगळ्या गोष्टी अशी जुळून आल्या पाहिजेत, तेव्हा त्या दिल्या जातं. आग्रह म्हणजे काय नुसतं असं नाहीये की मला द्या मला द्या, असं नाहीये. आग्रह म्हणजे काय, तो अंतरातनं तो असला पाहिजे तो भाग. मग ते म्हणतात स्वामी त्यांना की आता तुम्हासी काय व्हावं लागेल, आचार्य व्हावं लागेल, आणि हे तुमचे लागे, आणि हे तुम्हाला जबाबदारी तुमची आहे ती. आईसा पुढारो दिधला, किंवा समोर जे भक्तजन बसलेले स्वामी म्हणतात आता हे तुमच्याच स्वाधीन आहेत सगळे, हे तुमचे लागे की म्हणजे आता हे तुम्हाला सांभाळायचे आहेत पुढे. मग भटोबास म्हणतात जी जी सन्निधाना संदर्भात तर तुम्ही सांगितलं की आग्रह केला की प्रेम होतं, परंतु असन्निधानात जे जीव येणार आहेत पुढे त्यांच्यासाठी काय. स्वामी म्हणतात असन्निधानी तळमळ, असन्निधानी काय केलं पाहिजे, तळमळला पाहिजे तो जीव. तळमळ कशी पाहिजे, तळमळ म्हणजे काय एकदम आरामशीर बसून तळमळ नसते बरं का. आमची तळमळ खूप असते की देवा ते चोर सांगती सोडवणारा न चोर बायापासून रक्षाऐवजी, ह्याला काय तळमळ म्हणतात का. संकष्ट वज्र पंजर म्हणतात ना, त्याच्यामध्ये अक्षरशः देवा ही तळमळ नसते. देवा त्याला वाचवलं तसं मलाही वाचवा, यांना गंगेपुढचा चालले तसं मलाही वाचवा, म्हणजे ह्याला तळमळ म्हणतात का. तळमळ कशी असते, हे तर देवाला हक्काने, वारसा हक्काने काहीतरी आपल्या नावे करून ठेवलेलं आहे, ते आपल्याकडे आपण देवाकडे असं मागतोय, असा त्याचा अर्थ झाला. त्या ज्या लोकांना देवाने वाचवलं ना, त्या लोकांनी देवाला कुठल्याही प्रकारचं काही पारायण केलं नव्हतं,
कुठलं काही नवस जापते खेटी केलेल्या नव्हत्या, पण त्यांची एक तळमळ होती आत्मधनं. आणि ती तळमळ जी आहे ती तळमळ त्या ठिकाणी देवाला उपयोगामध्ये आणता आली. ती तळमळ असणं गरजेचं आहे. जसं ते विडा ठेवला, आज आपण ते विडा ठेवतो ना, म्हणजे आजकाल, तेव्हा तो एक श्लोक बोलतो आपण, नागपत्र कराचे हे नारी येळपरे. त्या श्लोकाचा अर्थ माहिती आहे का आपल्याला? नागपत्र कराचे हे म्हणजे माझ्याकडे आता पानं नाही आहेत व्हायला, तर माझे दोन्ही हात म्हणजेच काय आहे, पानाचा आकार असाच असतो की नाही. नागपत्र कराचे हे, माझ्याकडे नारळ सुद्धा नाहीये, पैसे नाहीत माझ्याकडे नारळ विकत घ्यायला. नारियेळ परिश्रमी, जे डोकं टेकवणार आहो, नतमस्तक होणार आहो, ते एक प्रकारचं नारळच आहे. फक्त ते नारळ फोडायचं नाही बरं का, कारण की स्वामींनी सांगितलं ते नारळ जरी फोडलं तुम्ही, येणे खडकेची कपाळ घ्या पा, जरी परमेश्वर होणार नाहीये तुम्हाला. ते नतमस्तक झालं पाहिजे तुमचं, ते डोकं जे आहे ते नतमस्तक झालं पाहिजे. नागपत्र कराचे हे नारियेळ परिश्र, प्रतिज्ञा ही सुपारीची, सुपारी सुद्धा नाहीये माझ्याकडे. तर तुमची ती पोफळ, स्वामी म्हणतात ना, घ्या भाकेचे पोफळ, कोणाला म्हटले? भट्टोवासांना म्हटले स्वामी, खडकुलीला अनुसरण प्रसंगी. म्हणजे ती काय आहे? विनंती आहे. नागपत्र कराचे हे नारियेळ परिश्र, पुढे काय? प्रतिज्ञा. पोफळ म्हणजे काय आहे? प्रतिज्ञा आहे ती. ही जी मी प्रतिज्ञा बोलतोय ते एक प्रकारे पोफळच आहे. तिथे वास्तविक पोफळ असण्याची काही गरज नाही, वास्तविक पानं असण्याची काही गरज नाही, वास्तविक नारळ असण्याची काही गरज नाही. परंतु तुम्ही जे आहात, तुमचे जे हात आहेत, मस्तक आहे, तुमची जी प्रतिज्ञा म्हणजे तुमची जी विनंती आहे, प्रतिज्ञा ही सुपारीची, भावविडा तुझा अर्पितो. हा विडा तुम्हाला वाहता आला पाहिजे. अर्थातच तुम्ही तो फळांचा विडा वाहत असाल तोही वाहा, परंतु तो वाहत असताना हा जो श्लोक म्हणतायत ना, आणि शेवटी म्हणतात भावविडा तुझा अर्पितो, हे सुद्धा तुम्ही चिंतन करत करत ते व्हायला पाहिजे. देवाला या कसली आवश्यकता नाही आहे, परंतु आता ते आपण व्यवहार म्हणून ते वाहतो आहोत. परंतु हे कधी वाहता येईल का आपल्याला? आपला हे हात, हे मस्तक, हे अंतकरण, हे प्रतिज्ञा, ही विनंती. विनंती म्हणजे साधी नाहीये. स्वामी म्हणतात द्या भाकेचे पोफळ. देव म्हणतात की आम्ही सांगू तसं तुम्ही वागायचं. मग सांगा आम्हाला हे भाकेचे पोफळ आमच्याकडे द्या आणि म्हणा की देवा तुम्ही म्हणाल ते तसं मी वागेन आयुष्यभर मरेपर्यंत, म्हणा असं. आता ते म्हणायला लागतं. स्वामी म्हणतात थांबा, आत्ता जे तुम्ही बोलणार आहात ते काय? देहपर्यंत सुतिये काळीजे बोलीजे, ते देहपर्यंत प्रति पाळीजे. म्हणजे आत्ता तुम्ही वाहताना जे बोलणार आहात ते देहपर्यंत तुम्हाला पालन सुद्धा करायचं. ते नुसतं आता काय फक्त फोटो पुरता आपण हसायचं आणि नंतर परत आपला चेहरा एकदम वेगळाच चेहरा होऊन जातो, तसं नाही पाहिजे. फक्त विडा ठेवतानाच आपण फक्त एकदम भावुक होणार, विडा ठेवला की परत आपण नॉर्मल, मग परत आपल्या मूळ स्थितीमध्ये आपण येतो. तर तसं असतं कामा नये. आपल्याला ही प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला काय करता आलं पाहिजे? आपली ती तळमळ जी आहे ती तळमळ आपल्या ते उपयोगामध्ये नेता आली पाहिजे. ती तळमळ जर का असेल तर मग कुठल्याही प्रकारे, जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, कोणी मला म्हणाले की आज मंदिरात तर मी आलेलो आहे परंतु माझ्याकडे विडा ठेवायला सुद्धा पैसे नाही आहेत. म्हटलं काही हरकत नाही आहे. हा श्लोक त्यांना म्हणून दाखवला. त्यांना म्हटलं की बघा असं असं आहे. आता कमीत कमी तुम्ही हा श्लोक म्हणताना तरी व्यवस्थित म्हटलं पाहिजे ना. एका ठिकाणी आम्ही बघितलं, खूप मोठा परिवार आलेला होता आणि त्यांनी एवढ्या वेगाने श्लोक म्हटला, तो नागपत्र कराचे नारियेळ प्रतिज्ञा सुपारीची भावविडा तुझा अर्पितो, एवढं. ह्याच्यातनं काय म्हणजे मी थोडंसं स्पीडमध्ये म्हटलं, ह्याच्यापेक्षा थोडं कमी म्हटले, परंतु काय त्याच्यातनं काय साध्य होतं? तुमची तळमळ दिसते का त्याच्यातनं? विड्या वाहण्याची तळमळ दिसते? तुम्ही एखाद्याला काहीतरी वाढताय, पटापट पटापट ठेवून झाले, काय पोटभर जेवा, पोटभर जेवा, पोटभर जेवा, असं असतं. आग्रह कसा करायचा असतो? पोटभर जेवा बरं का, व्यवस्थित जेवा, शांततेने जेवा, घाई करू नका, जे पाहिजे ते मागा. हा एक आग्रह करण्याचा एक प्रकार वेगळा असतो.
आणि जर का विनंती वेळा तुम्ही वाहताय आणि विनंती वेळा वाहताना तुम्ही एवढ्या घाईने तो वाहताय, तर देवाला पण तो श्लोक समजेल की नाही माहिती नाही. तुमच्यातला भाव कसा देवाने पकडायचा तो देवाला पण प्रश्न पडेल. आणि त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, शांत चित्ताने. स्वामी आमचे म्हणतात, दायंबा येतात पूजा अवसरासाठी, सकाळी सकाळी पोहोचतात. स्वामी म्हणतात जा आता नित्यविधी सगळे आटपून घ्या. आणि मग ते म्हणतात जी नाही नाही, स्वामींचा पूजा अवसर झाल्याशिवाय मी काही प्राशन करणार नाही, घेणार नाही. स्वामी म्हणतात येत तैसे काही नाही, स्वस्ते चित्ते बुद्धे संभवंती. स्वस्त चित्ते बुद्धे संभवंती. व्यवस्थित शांतपणे या, घाई गडबड नको आहे आम्हाला. नाहीतर मग देवाने तिकडच्या तमात ना, देवाला जर का एवढी घाई, जर देवाला जर का माहिती असतं की आपल्याला एवढी घाई आहे, तर देवाने इकडून तमातनच आपल्याला नेलं असतं ना मोक्षाला. हे खूप घाईवाले लोक आहेत. का देवाने एवढा अंतर का वाढवलेलं आहे? कारण की प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तशीच होणार आहे. आणि म्हणून आपल्याला कसं जावं लागेल, तळमळयुक्त. आपण त्या सामान्य स्त्रीच्या दृष्टांतात बघितलेलं आहे की तोकडा काळ असला तरी चालेल, पैसे कमी वाहिले तरी चालतील, फळं कमी वाहिले तरी चालतील, नाही वाहिले तरी चालेल, आचरण कमी वेळ केलं तरी चालेल, स्मरण कमी वेळ केलं तरी चालेल, परंतु त्याला काय पाहिजे, क्वांटिटी नको पाहिजे, त्याला क्वालिटी पाहिजे. आपण क्वांटिटीला जास्त महत्त्व देतोय की भरपूर संख्या पाहिजे, आणि आपण क्वालिटी जी आहे ना त्या क्वालिटीचं नुकसान करून बसतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपल्याकडे काय देता आलं पाहिजे, आपल्याला जी उपयुक्तता आहे ती उपयुक्तता आपल्याला देवाला समर्पित करता आली पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की तळमळ, असन्निधानातल्या जीवाने जर का तळमळ केली तर काय होणार आहे, निरंतर परमेश्वराची आरती करावी. आणि निरंतर परमेश्वराची काय केली पाहिजे, आरती सुद्धा केली पाहिजे. म्हणजे चिंतन केलं पाहिजे, तोची व्हावा तोची भेटावा असं म्हणून प्रार्थना केली पाहिजे. निरंतर परमेश्वराचा विरह भावला पाहिजे. आणि तळमळीत जन्माते धाडी त्याची परमेश्वर आपले प्रेम देते. तळमळीत जन्माते धाडी, बरं का, जन्मपर्यंत ही तळमळ पाहिजे. फक्त विडा ठेवण्यापुरतं तळमळ नको आहे, दंडवत घालण्यापुरतं रडणं नको आहे. ही तळमळ आणि हे दुःख जे आहे हे मरेपर्यंत असणं गरजेचं आहे. त्या प्रकारे काठी एकी तळी सुकोनी पाडी ऐसा ही एकवाती. आणि असे कोणी जीव नसतील एवढं तळमळ वगैरे करणारे. सांगतात स्वामी की काठी एकी तळी सुकोनी पाडी, म्हणजे आचरण करता करता वृक्षा एका खाली, ज्याला कुठल्याही प्रकारची पानं नाही, फांद्या नाही आहेत, असं जो काठी मात्र जर एखादं झाड असेल त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कडक आचरण करून आपलं देह सुकून पाडी, असेही साधक या मानवा पंथामध्ये आधी होते, आधी आता आहेत आणि पुढेही होणार आहेत, बरं का. महादाईचा ते स्वामी म्हणतात, बाई आता येथून वानरेश आचार्यत्व देऊनी उत्तरापंथे बीजे कीजे. यावरी भटी म्हटले जी जी काहीसे आचार्यत्व करीन. म्हणजे ते स्वामी म्हणतात आता आम्ही तुम्हाला मुख्य गुरु पंथाचं आणि आम्ही आता उत्तर दिशेला निघून जाऊ. स्वामींना ते म्हणतात भटोबास की आम्ही कशासाठी, मी कसला आचार्य, मी गोसाव्यांचा वियोगी देशाचा शेवटा झाडा एका तळी देह पाडीन. स्वामींच्या वियोगी मी काय करेन, देशाच्या शेवटी झाडा एका तळी मी आपलं देह क्षेपेन. स्वामी म्हणतात वानर्या तुम्ही धर्माधर दीजे, हे तुम्हासीची हो हवे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, भविष्य काळामध्ये धर्माधर द्यायचा आहे. धर्माचे लोक, धर्मासाठी लोक तयार करायचे आहेत. जे तयार झालेले लोक आहेत त्यांना काय करायचं, जरट करायचं आहे, त्यांचा धर्म पक्का करायचा आहे, त्यांना अनुसरण द्यायचं आहे, त्यांचं अनुसरण सिद्धार्थ न्यायचं आहे. ही जबाबदारी तुमच्याकडे आम्ही देतो आहोत. आणि हे तुम्हासीची होवे आणि हे तुम्हालाच घडणार आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हीच एक योग्य आहेत असं आमच्या कृपादृष्टीने पाहिलेलं आहे. ते तरी गोसावियांचे गोसावीची करीती मी तो जाईनची, ते म्हणाले ते मला माहिती नाही. ते स्वामींचा तो उद्धरण कार्य ते स्वामींनी बघून घ्यावं. माझं मला कळते की काय करावं, जो जन्म क्षेपी तयासे परमेश्वर पुनरपी. म्हणजे मला पुन्हा तुमच्या सन्निधानात यायचं आहे तर मला काय करावं लागेल, देह क्षेपावं लागेल आणि ते मी विधी करणार आहे. असा या लीळेत भटोबासांनी स्वामींना सुद्धा जे काही सांगितलेलं आहे ही काय आहे, निर्णायक बाजू आहे त्यांची. आणि खरोखरच स्वामी प्रयाण करतात, त्याच्यानंतर भटोबास काय करतात, अटन विजन आणि ते करत करत देह क्षेपतात कुठल्या तरी त्या बानखेडीच्या त्या वनामध्ये. आपण त्या स्मृतिस्थळामध्ये बघितलंच, पूर्ण 10वी अवस्था प्रकट होते त्यांना, मृत्यू अवस्था. आणि त्यावेळेस नेमक्या महादाईसा तिथे उपस्थित होतात आणि त्यांना परत सावध करून श्रीप्रभूंच्या सन्निधानी नेतात. म्हणजे जे बोलले भटोबासांनी ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे लीळेतनं आपण
हा दृष्टांत जो आहे तो दृष्टांतही बघितलेला आहे. दुबळी मातेचा दृष्टांत आणि त्या संदर्भातल्या भटोबासांची जी भूमिका आहे तीही बघितली आणि स्वामींचं त्याच्यावर उपयुक्त जे निरूपण आहे आपल्या सर्वांसाठी तेही या ठिकाणी आपण श्रवण केलेलं आहे. दंडवत हो.